हॅलो स्टुडंट, आज आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत सॉलिड स्टेटसाठी. आता कालच्या आपण लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे की सॉलिड स्टेट म्हणजे काय, एक्झॅक्टली प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आणि सॉलिडचे टाईप कुठले कुठले आहेत आपण पाहिलं होतं. ॲमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड. मग क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये परत आपण टाईप पाहिले होते. तर आज आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, तर क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय? क्रिस्टल स्ट्रक्चर डिस्ट्रीब्युट इंटू टू टर्म्स. दोन टर्ममध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. पहिलं आहे लॅटिक आणि दुसरं आहे बेसिस. आता लॅटिस म्हणजे काय? इट इज अन ऑर्डर ॲरे ऑफ पॉईंट डिस्ट्रीब्युटिंग द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल द फॉर्म अ क्रिस्टल. म्हणजे काय की याच्यात लॅटिक म्हणजे काय की जे फॉर्मेशन क्रिस्टलचं झालेलं असतं. आता हा पूर्ण क्रिस्टल आहे. हा क्रिस्टल फॉर्मेशन होण्यास करता जे काय तुमचे पार्टिकल्स आहेत, आता हे कसले आहेत? सल्फाईडचे पार्टिकल्स आहेत. आणि हे कशाचे आहेत? आयनचे पार्टिकल आहे. म्हणजे Fe, F म्हणजे ही जी काय अरेंजमेंट झालेली, Fe नंतर S2 आला पाहिजे, S2 नंतर परत Fe आला पाहिजे, ही अरेंजमेंट होण्याचं जी काय पद्धत आहे त्या पद्धतीला आपण लॅटिक म्हणतो. म्हणजे लॅटिक म्हणजे काय की ही एक्झॅक्टली ते पॉईंट टू पॉईंट दोन जे काही पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. त्या कनेक्शनच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो? लॅटिक म्हणतो. ओके, आणि या अरेंजमेंटमधनं ही जी काही अरेंजमेंट आहे एकमेकांना होणार आहे याच्यातनं एक युनिट सेल तयार होते. तर ही आपली एक युनिट सेल असेल. इथे एक ही पुढची फक्त ही एक युनिट सेल झाली एवढी. ओके, त्यानंतर काय? बेसिस म्हणजे काय? ॲन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम विच असोसिएट विथ लॅटिक टू फॉर्म क्रिस्टल. बेसिस इज टेल अस व्हॉट टू रिपीट अकॉर्डिंग टू लॅटिक. म्हणजे बेसिस काय सांगतंय की एक्झॅक्टली लॅटिक्समध्ये ती अरेंजमेंट कशी आहे आणि लॅटिकमधली झालेली अरेंजमेंट म्हणजे तो जो काय एक लॅटिक आहे किंवा एक युनिट सेल आहे ती रिपीटिवली परत कशी अरेंजमेंट केली जाईल. म्हणजे एक युनिट सेल दुसऱ्या युनिट सेलला कनेक्ट करायची, ती युनिट सेल तिसऱ्या युनिट सेलला कनेक्ट करायची. युनिट सेलचे जे काही कनेक्शन आहे किंवा लॅटिकचे जे काही कनेक्शन्स आहेत एकमेकांशी, म्हणजे एक लॅटिक दुसऱ्या लॅटिकला जो काही कनेक्ट होणार आहे त्या कनेक्शनला आणि त्या रिपिटिव्हनेसला, म्हणजे रिपिटिव्हनेस जो काय आहे लॅटिकचा टू फॉर्म युअर क्रिस्टल. म्हणजे क्रिस्टल बनण्यासाठी लॅटिकचा जो काही रिपिटिव्हनेस आहे तो तुम्हाला बेसिसमध्ये सांगितला जातो. म्हणजे जर का म्हटलं क्रिस्टल स्ट्रक्चर, तर क्रिस्टल स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट लॅटिक, दुसरी गोष्ट बेसिस. लॅटिक कशासाठी की ती एक्झॅक्टली अरेंजमेंट ऑफ पार्टिकलची अरेंजमेंट तुम्हाला सांगेल. आणि दुसरं म्हणजे बेसिस म्हणजे काय? जी काय लॅटिकमध्ये झालेली अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट रिपिटिव्हली कशी अरेंज होईल ती तुम्हाला बेसिसमध्ये सांगितली जाईल. ओके, नेक्स्ट आता व्हॉट इज मीन बाय युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय? डिफाईन्ड बाय लॅटिक पॉईंट. लॅटिक पॉईंट म्हणजे काय? हे जे काही पार्टिकल्स आहेत या पार्टिकल्सनी तुमच्याला युनिट सेल बनलेली 1 2 3 4 5 6 7 8 8 पार्टिकलने तुमची युनिट सेल बनलेली आहे. आपण इथं जी काही युनिट सेल घेतलेली ही सगळ्यात खालची जी डार्क शेडमध्ये जी दिलेली ही एक युनिट सेल झाली. ओके, युनिट सेल काय? इट्स अ स्मॉलेस्ट पार्ट ऑफ क्रिस्टल दॅट रिपीट रेग्युलरली थ्रू ट्रान्सलेशन इन 3D क्रिएट्स अ होल क्रिस्टल. म्हणजे काय? हा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट आहे युनिट सेल. म्हणजे तो जर का ट्रान्सफॉर्म होतोय म्हणजे तो एकमेकांना कनेक्टेडमध्ये येतोय तर तो एक 3D स्ट्रक्चर तयार करेल आणि त्या स्ट्रक्चरला आपण क्रिस्टल म्हणतो. ओके, स्ट्रक्चर ऑफ युनिट सेल डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल. म्हणजे क्रिस्टल जर का क्युबिक असेल तर युनिट सेल क्युबिक असेल. क्रिस्टल जर का हेक्झागोनल असेल तर युनिट सेलसुद्धा हेक्झागोनल असेल. म्हणजे तिचं स्ट्रक्चर डिपेंड्स आहे स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल. आणि युनिट सेलचे जे काही डायमेन्शन आहे ते डायमेन्शन आपण ABC या 3 युनिटने ते डिनोट केले जातात. ओके, आता इथे आपण एक युनिट सेल पाहिलेली आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस सरळवरती. ही एक युनिट सेल आहे. तिचे जे काही डायमेन्शन आहे A, B आणि Cने रिप्रेझेंट करतो आपण. प्लस त्यांच्यातला जो काय अँगल आहे तो अल्फा, बीटा आणि गॅमाने, म्हणजे 3 ॲक्सिसमध्ये हा युनिट सेल आहे. क्युबिक युनिट सेल असल्यामुळे त्यांच्यातला अँगल आपण अल्फा, बीटा, गॅमाने रिप्रेझेंट केला आहे. आणि युनिट सेलचे जे काही डायमेन्शन आहे ते आपण A, B आणि Cने रिप्रेझेंट करतोय. ओके, नेक्स्ट पॉईंट
टाईप ऑफ युनिट सेल. आता टाईप ऑफ युनिट सेलमध्ये काही ठिकाणी 4 टाईप सांगितलेले आहेत, काही ठिकाणी 2 टाईप सांगितलेले आहेत. तर 4 आणि 2 मध्ये जास्त काही फरक नाही. ओके. ज्या ठिकाणी तुम्हाला 2 टाईप सांगितलेले तिथं प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे सिम्पल युनिट सेल आणि सेंटर्ड युनिट सेल असे 2 वेगवेगळे पार्ट केलेले. आणि काही ठिकाणी काय केलेलं आहे, प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे सिम्पल युनिट सेल, देन सेकंड टाईप इज बॉडी सेंटर्ड युनिट सेल, थर्ड टाईप इज फेस सेंटर्ड युनिट सेल आणि फोर्थ टाईप इज बेस सेंटर्ड युनिट सेल. म्हणजे 4 टाईप कसे केलेले आहे डायरेक्टली, म्हणजे प्रिमिटिव्ह युनिट सेल, बॉडी सेंटर, फेस सेंटर, बेस सेंटर असं. किंवा काही बुक्समध्ये कसं रिप्रेझेंट केलेलं आहे, प्रिमिटिव्ह ऑब्लिक सिम्पल युनिट सेल ही पहिला टाईप घेतलेला आहे. आणि हे दुसरे जे 3 टाईप आहेत ह्या तिन्ही टाईपला एकत्र कनेक्शन दिलेलं आहे. बॉडी टाईप, फेस सेंटर आणि बेस सेंटरला एकत्र सेंटर्ड युनिट सेल म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा काही जास्त फरक नाही पडत, तुम्हाला ओव्हरऑल 4च टाईप ऑफ युनिट सेल आहेत. ओके. नेक्स्ट, टाईप ऑफ युनिट सेल कसं रिप्रेझेंट केलं जातं. ओके. प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे सिम्पल युनिट सेल. सिम्पल युनिट सेल कन्सिस्ट ऑफ अ पार्टिकल प्रेझेंट ॲट कॉर्नर्स ओनली. म्हणजे सिम्पल युनिट सेलमध्ये काय होतं की जे काय पार्टिकल्स आहेत तुमचे ते फक्त कॉर्नरला प्रेझेंट असतात. अशा प्रत्येक ठिकाणी ते फक्त कॉर्नरला असतील. तर सिम्पल युनिट सेलमध्ये काय 8 पार्टिकल्स असतील, 6 फेस असतील, 1 2 3 4, मागचा एक आणि पुढचा एक, असे 6 फेसेस आले आणि 8 पार्टिकल्स असतील. बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये काय की बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये एक पार्टिकल आहे की जो नव्याने ॲड होईल, तो बॉडीच्या सेंटरला राहील. ओके. आणि इन ॲडिशन टू कॉर्नर म्हणजे कॉर्नर पार्टिकल्स पण त्यामध्ये आहेत आणि सेंटरला एक पार्टिकल आहे. म्हणजे बॉडी सेंटरमध्ये तुम्ही किती झाले, बाहेरचे 8 पार्टिकल आणि मधला एक 9वा पार्टिकल. ओके. नंतर नेक्स्ट काय आहे, फेस सेंटर युनिट सेल. मग आता फेस सेंटर युनिट सेल कशी राहील की प्रत्येक कॉर्नरचे 8 पार्टिकल जसेच तसे आणि प्रत्येक फेसला एक पार्टिकल. एक पार्टिकल हा पुढचा आहे, हा साईडचा आहे, हा फ्रंटला, हा बॉटमचा, हा राईट साईडचा, हा बॅकचा आणि हा टॉपचा. असे 6 पार्टिकल कुठे तुमचे फेसवरती आहेत आणि 8 पार्टिकल तुमचे कॉर्नरला आहे. ओके. टोटल 14 पार्टिकल्सनी बनते. आणि बेस सेंटरमध्ये काय येतं, आता फेस सेंटर आणि बेस सेंटरमध्ये एकच फरक आहे की दोघांमध्ये पण फेसच्या सेंटरलाच असतं, पण बेस सेंटरमध्ये काय असतं की ओनली अपोजिट फेसेसलाच तो पार्टिकल प्रेझेंट राहील सेंटरमध्ये. एक तर टॉपला जर का असेल तर बॉटमला राहील, ह्या लेफ्ट साईडला जर का असेल तर राईट साईडला असेल, फ्रंटला असेल तर बॅकला राहील. म्हणजे कुठल्या तरी समोरच्या 2 फेसला तो सेंटर पार्टिकल असणार आहे. तर बेस सेंटर युनिट सेलमध्ये कसं होईल की साईडचे 8 पार्टिकल, टॉपचा एक आणि बॉटमचा एक, असे किती झाले 10 पार्टिकल तुमचं बेस सेंटरमध्ये असतील. इथे किती पार्टिकल आहे फेस सेंटरमध्ये, साईडचे 8 पार्टिकल आणि हे 6 म्हणजे टोटल 14 पार्टिकल राहतील. ओके. नेक्स्ट पॉईंट, क्रिस्टल सिस्टीम. आता क्रिस्टल सिस्टीम ज्यावेळेस आपण डिफाईन करतो तर तिथे 14 वेगवेगळ्या टाईपनी क्रिस्टल सिस्टीम म्हणजेच लॅटिस डिफाईन केला जातो. ओके. हा कशावरती डिपेंड असतो की डिपेंडन ऑन प्लेसिंग ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल कशा पद्धतीने अरेंजमेंट केलेले आहे एकमेकांना कनेक्शन, त्यावरती तो डिपेंड आहे. तो 14 टाईपमध्ये क्रिस्टल सिस्टीम डिफाईन केली जाते. ओके. आणि ह्या 14 टाईप जी काही क्रिस्टल सिस्टीम डिफाईन केली जाते हे ब्रॅव्हियस नावाच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलं, म्हणून त्याला ब्रॅव्हियस लॅटिस पण म्हणतात. म्हणजे जे काही 14 टाईप आहेत लॅटिस डिफाईन करायचे ते डिफाईन करणाऱ्याला ब्रॅव्हियस लॅटिस पण म्हटलं जातं. ओके. आणि ह्या 14 टाईपमधनं तुम्हाला फक्त 7 टाईप ऑफ क्रिस्टल सिस्टीम येतात. म्हणजे क्रिस्टल सिस्टीमची अरेंजमेंट 7 टाईपची होती आणि ह्या 7 टाईपच्या जे काही बेस अरेंजमेंटनुसार तुम्हाला 14 वेगवेगळे क्रिस्टल सिस्टीम तयार होतात. आता हे 7 कुठले कुठले आहेत तुम्ही पाहू शकता. पहिला क्युबिक, दुसरा टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, चौथा कुठला आहे हेक्झागोनल, 5वा आहे रॅम्बोहेड्रल, 6वा आहे मोनोक्लिनिक आणि 7वा आहे ट्रायक्लिनिक. ओके. असे 7 टाईपमध्ये तुमचं जे काही क्रिस्टल्स आहेत हे बेसिक टाईप ऑफ क्रिस्टल्स आहेत. क्रिस्टलचे हे टाईप्स आहेत. या टाईपच्या क्रिस्टल जर का असतील म्हणजे 1 2 3 4 5 6 7 टाईपचे क्रिस्टल अरेंजमेंट करून तुम्हाला 14 टाईपचे क्रिस्टल स्ट्रक्चर भेटतात. 7 टाईपचे क्रिस्टल अरेंज करून 14 टाईपचे क्रिस्टल स्ट्रक्चर भेटतात. आणि ते 14 टाईपचे क्रिस्टल स्ट्रक्चर ज्यांनी रिप्रेझेंट केलं फर्स्ट टाईम ते ब्रॅव्हियस सायंटिस्ट, म्हणून त्याला ब्रॅव्हियस लॅटिस असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट,
या चार्टमध्ये तुम्हाला ते 14 टाईप दिलेले, म्हणजे क्युबिकमध्ये तुम्ही किती सिंपल, बॉडी सेंटर जो आपण पाहिला होता तो, फेस सेंटर. तुम्ही जर काही गेलात टेट्रागोनलमध्ये सिंपल आणि बॉडी सेंटर. त्यानंतर मोनोक्लिनिकमध्ये म्हणजे 6व्या टाईपमध्ये सिंपल आणि एंड सेंटर, म्हणजे आपण काय म्हणतो बेस सेंटर म्हणत होतो, इथं एंड सेंटर केलेलं आहे. त्यानंतर ऑर्थोहोम्बिकमध्ये तुम्ही सिंपल, बॉडी सेंटर, फेस सेंटर, एंड सेंटर. ओके, 4 टाईपमध्ये होतं. त्यानंतर राम्बोहायड्रलमध्ये फक्त एकच टाईप आहे, हेक्झागोनलमध्ये एक टाईप आहे आणि ट्रायक्लिनिकमध्ये एक टाईप आहे. तर असे किती होतं ते 3, 2, 5, 2, 7, 7 आणि 4, 11, 12, 13, 14 टाईपचे क्रिस्टल सिस्टीमचं. तो कशावरनं होतं आहे की 7 टाईपचे क्रिस्टल स्ट्रक्चरवरनं 14 टाईपचे क्रिस्टल सिस्टीम आपल्याला तयार होतात ते. ओके, नेक्स्ट. आता क्रिस्टल सिस्टीम जर का म्हटलं तर त्याचे एजेस आणि अँगलने आपला कुठला पण क्रिस्टल आपण रिप्रेझेंट करतो. आपण पाहिलं होतं युनिट सेलमध्ये की युनिट सेल जी काय असते क्रिस्टलची, ते युनिट सेलला रिप्रेझेंट करण्यासाठी त्याचे एजेस आणि अँगल असतात. तर 3 एजेसमध्ये असतात, ABC, आणि अँगल असतात अल्फा, बीटा, गॅमा. तर या टेबुलर फॉर्ममध्ये आपण काय पाहतोय की क्युबिक जर का असेल तर त्याला A = B = C असेल, अल्फा = बीटा = गॅमा = 90 डिग्री असेल. म्हणजे क्युबिकमध्ये सगळ्या एजेस सेम लेंथला असतील आणि सगळे अँगल सेम असून ते 90 डिग्री असतील. टेट्रागोनलमध्ये कसं असेल, A = B बट नॉट इक्वल टू C, म्हणजे A हा Bच्या बरोबर असेल पण ABच्या सेम लेंथचा C नसेल, बट अँगल मात्र सेम असतील, अल्फा = बीटा = गॅमा = 90 डिग्री सेम. ऑर्थोहोम्बिक जर का असेल तर कुठलाच जी काही तुमची एज आहे ते एकमेकांना सेम नसतील, बट अँगल मात्र परत सेमच असतील, अल्फा = बीटा = गॅमा = 90 डिग्री. आता हेक्झागोनल जर का असेल तर तुम्हाला माहितीच आहे एक अँगल कुठला तरी 120 डिग्री असेल, बट A = B नॉट इक्वल टू C. रॉम्बोहायड्रलमध्ये जर गेलं तर परत A = B = C, बट अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90, म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा हे कदाचित सेम असतील बट नॉट इक्वल टू 90 असतील. मोनोक्लिनिकमध्ये काय, कुठलीच साईड एकमेकांची सेम नसेल, बट अल्फा आणि गॅमा हे 90 डिग्री असतील, बट बीटा नॉट 90 डिग्री राहील. आणि ट्रायक्लिनिकमध्ये कुठलीही एज एकमेकांना सेम नसेल आणि कुठलाही अँगल एकमेकांना सेमही नसेल आणि तो 90 डिग्री पण नसेल. हा चार्ट आहे बेसिकली. हा चार्टवरनं तुम्हाला पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. ओके, तर हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. सिंपल आहे, एकदम सोपा आहे. ठीक आहे, हे 7 टाईपचे बेसिक क्रिस्टल सिस्टीममधले 7 टाईप. ह्या 7 क्रिस्टल सिस्टीमवरनं 14 तुमच्या क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतात आणि ते 14 क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला स्टडीसाठी आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यातलेच प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर हे इथपर्यंत तयार करून ठेवा. नेक्स्ट लेक्चर इज प्रॉब्लेम. ओके, थँक्यू.